आज आपल्या या विजयी मेळाव्यासाठी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यासाठी आणि आमच्या सोलापूरकरांच्या जी कामं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहेत त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्या सोलापूरच्या सिद्धरामेश्वराच्या पावन नगरीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। सोलापूर शहराच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करते। या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय पालकमंत्री माननीय खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी, सर्व आजी आणि माजी खासदार आमदार, माननीय महापौर, सभागृह नेते, उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व उपस्थित नगराध्यक्ष, सर्व समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, शासकीय अधिकारी, सर्व पदाधिकारी, नागरिक बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार बंधूंनो, या शहराचं अध्यक्षपद 14 एप्रिल 2025ला मी घेतलं। त्यानंतर सोलापूर शहरामध्ये नगरपालिका, पंचायत समित्या, महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की आपल्याला निवडणुका आपल्याला सर्व ताकदीने लढवायच्या आहेत। आणि ह्या निवडणुका लढवत असताना एक विद्यार्थी परिषदेची कार्यकर्तीला ही जबाबदारी दिली असताना मला मनावर मोठं दडपण होतं की आपण हे सगळे काम करत असताना सर्व माझे सहकारी, जुन्या नव्या सहकाऱ्यांना एकत्र घेऊन ही मोड बांधली आणि आम्ही सगळ्यांनी कार्यक्रम आणि हा निवडणुकीचा कार्यक्रम यशस्वी करण्याचा चंग बांधला। त्याचबरोबर नगरपालिका, पंचायत समित्यामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब आपण कमळाच्या चिन्हावरती सर्व उमेदवारांनी निवडणुका लढवल्या। यावेळेला फक्त आणि फक्त जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका 100% कमळाच्या चिन्हावर लढवणारी सोलापूर जिल्हा एकमेव आहे असं मला म्हणायला वावगं वाटणार नाही। आपल्या सर्वांचा विश्वास सार्थ करत आम्ही हे जे व्रत घेतलेलं होतं, या सोलापूर जिल्हा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला असं म्हटलं जायचं, परंतु हा मोडून काढत सर्व आमदार, सर्व आमचे कार्यकर्ते, जुन्या नव्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून आम्ही हा गड पार केलेला आहे। सोलापूर महानगरपालिकेमध्ये 102 उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढले साहेब आणि 87 उमेदवार आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणत सर्व पदाधिकारी महानगरपालिकेवरती आम्ही झेंडा लावला। यामध्ये केंद्राच्या योजना आणि आपण राज्य सरकारने केलेली मदत ही आम्हाला बहुमोल मोलाची ठरली। आम्हाला आपण दिलेली पाण्याच्या योजना, त्यासाठी दिलेले पैसे, त्याचबरोबर सोलापूर शहराच्या विकासाचा जो आराखडा केला, MIDCला जे पैसे दिले, आपण जो निधी उपलब्ध करून दिला, त्यामध्ये या शहराच्या नागरिकांनी आपल्यावरचा विश्वास दाखवत आम्हाला बहुमोल मतांनी निवडून दिलं। त्याचबरोबर हे करत असताना ह्या सर्व यशामध्ये आमचे सर्व माननीय पालकमंत्री यांनी मला एका धाकट्या भावासारखं सहकार्य केलं। त्याचबरोबर ज्यांच्या वडिलांच्या बरोबर आम्ही कामाला सुरुवात केली ते आमचे आमदार कल्याण शेट्टी दादा, आमचे जावाई देवेंद्र दादा आणि आमच्या शहरातले आमदार, सर्व लोकप्रतिनिधी यांना सहकार्य घेऊन आम्ही हा विजय संपादन केला। त्याचबरोबर सोलापूर साहेब, सोलापूर ही एक सिद्धरामेश्वराची पावन नगरी आहे। सोलापूर हे एक धार्मिक पर्यटनाचं क्षेत्र म्हणून इथे नावाजलं जातं। या ठिकाणी अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर या ठिकाणच्या सर्व तीर्थक्षेत्राला येणारे लोक महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतात। त्यासाठी एक धार्मिक पर्यटनाचं क्षेत्र म्हणून आपल्याला या नगरीचं पुनर्वसन करायचं आहे। यासाठी आम्ही सर्व नगरसेवक या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण आम्हाला मोलाची मदत करत आहातच, शिवाय सोलापूर महानगरपालिकेमधली बस सेवा ही एक मोठी अडचणीची गोष्ट झालेली आहे। या बस सेवेसाठी आम्ही सगळेजण मिळून शहरामध्ये दळणवळणाच्या सोयी कराव्यात, शहरामध्ये पुन्हा एकदा
पूर्वीचं वैभव प्राप्त व्हावं, वस्त्रोद्योगाची नगरी म्हणून पुन्हा नव्याने आमच्या शहराची ओळख व्हावी, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सगळेजण करत आहोत. त्याचबरोबर शहरामध्ये अनेक योजना आपण मंजूर केलेल्या आहेत. MIDCतल्या योजना असतील, वस्त्रोद्योगाला दिलेली सबसिडी असेल, त्याचबरोबर रेडीमेड युनिफॉर्मचं एक हब या ठिकाणी होत आहे, यासाठी शासनाने केलेली मदत असेल, या सर्व माध्यमातून आम्ही आपल्याला धन्यवाद देण्यासाठी ही सभा इथे आयोजित केलेली आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठा या योजनेला आपण जे 1400 कोटी रुपयाचं मदत केलेली आहे, कोणत्याही प्रकारची कर आणि दर वाढ न करता हे पाणी आम्ही सोलापूरच्या शहरवासियांना देत आहोत. सोलापूरमध्ये लोकांचा गैरसमज करून देण्यात आला की ही कर आणि दर वाढ करून लोकांवरती कराचा बोजा वाढवतायत की काय, परंतु सोलापूर शहरातल्या सर्व नागरिकांना मी आश्वासित करू इच्छिते की ही कोणत्याही प्रकारची करवाढ दरवाढ न करता सोलापूरला आम्ही नियमितपणे पाणी पुरवठा करण्याचं वचन देत आहोत. साहेब, या सगळ्या गोष्टी माझ्या नंतर आपल्याला माननीय पालकमंत्री असतील, या शहराचे प्रतिनिधी असतील, आपल्या भाषणांमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख करतील, पण आज या प्रसंगी मी आपल्याला एवढंच बोलू इच्छिते, हे यश हे आमच्या कोणाचं एकट्याचं नाही, तर या यशामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते, आपला पक्ष कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून काम करणारा पक्ष आहे. सर्व कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक आणि सर्वात मोठा वाटा जो आहे ते आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असलेले आमचे पालकमंत्री यांनी आम्हाला बळ दिलं, म्हणूनच केवळ आणि केवळ हे यश आम्ही प्राप्त करू असं म्हटलं तर वावगा होणार नाही. या ठिकाणी या प्रसंगी अधिक न बोलता आपण आज इथे आलात, आमच्या सर्व लोकप्रतिनिधींचं कौतुक करण्यासाठी, त्याबद्दल एवढ्या उन्हात सुद्धा आमचे सर्व नागरिक आपल्याला ऐकण्यासाठी, आपल्या सोलापूरकरांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित आहेत. सर्व नागरिकांचं आणि आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी या ठिकाणी स्वागत करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रत्येक कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येकासाठी आर्द्रा मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम. मेन्स सेक्शन सुटिंग अँड शर्टिंग, इथनिक वेअर, ब्रँडेड वेअर, इकॉनॉमी वेअर अँड इनर वेअर. वुमेन्स सेक्शन सिल्क सारीज, एथनिक वेअर अँड रेडीमेड, किड्स अँड होम फर्निशिंग, किड्स रेडीमेड, न्यूबॉर्न ड्रेसेस, होम फर्निचर, हँडलूम. वुमेन्स सेक्शन सारीज, मॅचिंग नाईटवेअर, होजेरी अँड लॉन्जरीज. सोलापुरातील एक नवीन डेस्टिनेशन. मॉलची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. पत्ता सम्राट चौक डी मार्ट समोर, सोलापूर. संपर्क 92 70 41 30 01 किंवा 92 70 41 30 02.